लग्नानंतर होईलच प्रेम. प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबराट भाग आता आउट झालेला आहे. आतापर्यंत इकडे आता रम्या आणि वसू यांना असं वाटत आहे की आपण विजयचा वापर करून त्याला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत आहोत. पण या दोघींच्या पायाखालची जमीन त्यावेळेला हादरणार आहे जेव्हा आता दोघींना समजणार आहे की आपण नाही तर तो आपला वापर करून घेत होता आणि ज्या प्रॉपर्टीवरती आत्तापर्यंत आपण इतका माज करतोय तीच प्रॉपर्टी आपल्या हातातून निघून गेलेली आहे. प्रेक्षकांनो, हा नक्की विजय आहे तरी कोण? तो आता इकडे काय हेतू घेऊन आलाय आणि तो आता रम्या आणि वसू यांची मदत करतोय असं नाटकच करत आहे. पण त्याने रम्या आणि वसू यांची कशी वाट लावले आणि त्यांच्या घरावरती असलेल्या अर्ध्या घरं त्यांच्या नावावरून काढून टाकले. बरं, त्यांच्या नावावरून काढून आपल्या नावावरती केलंय का? तर नाही. तर आता त्याने नक्की काय केलंय, कसं केलंय, कोण आहे हा विजय? आणि खरं तर तो रम्या आणि वसू यांना आपला आता हितचिंतक वाटत असला तरी तो हितचिंतक नसून तो आता त्यांचा कर्दनकाळ बनून तिकडे आलेला आहे. नक्की काय घडलंय, कसं घडलंय सविस्तरपणे इकडे आता रम्याची इच्छा नसताना सुद्धा आता तिला लग्न करायला तर लागलेलंच आहे आणि त्यामुळे रम्या आता चिडलेली आहे. आणि त्यानंतर वसू सांगते, काय ग आता पुढचा प्लॅन तरी काय आहे? आणि त्यावरती रम्या आता सांगायला लागते, मुळातच या सगळ्यामध्ये त्या मूर्ख विजयच्या सोबत आता लग्न करायचं नसताना मला आता लग्न करायला लागलेलं आहे. खरंच मला कळत नाही आहे की आता या सगळ्यांनी आपल्या विरुद्ध डाव तर रचलाय, पण ठीक आहे, मी सुद्धा काही कच्च्या गुरुची चेली नाही आहे. मी त्यांचाच डाव त्यांच्यावरती उलटवून 100% लावणार म्हणजे लावणारच असं म्हणत ती आता चांगली चिडलेली आहे. आणि चिडून आता या सगळ्यामध्ये तिने आता मोठाच गेम केलाय. बरं, आता त्यानंतर ती सांगते, आता माझा प्लॅन ऐक. म्हणजे हा विजय आपल्या हातामध्ये आहे तोचपर्यंत हा प्लॅन आपल्याला शक्य होणार आहे. आणि त्यावरती मग आता वसू म्हणते, म्हणजे काय? आणि त्यावरती ती सांगते, हे बघ, काहीही झालं तरी सुद्धा या विजयला आपण आता कोणत्याही परिस्थितीमध्ये हे जाणवू द्यायचं नाही आहे की मुळातच आपण त्याला आता फसवतोय किंवा आता काय करतोय. काहीही झालं तरी त्याला असंच वाटलं पाहिजे आणि त्यासाठी या लोकांच्या सोबत आता म्हणजे विजयच्या सोबत गोड राहून या लोकांचा काटा आता काढायचा. वसू सांगते, हो तोच तर आपला प्लॅन आहे. यावरती ती म्हणते, नाही तो तर प्लॅन आहेच, पण आता विजयला विजयच्या कलांनी आपल्याला घ्यायला लागेल असं म्हटल्यावरती मग आता वसू सांगते, हो. आणि त्यावर आता मात्र रम्या आपल्या रूममध्ये आली आणि त्यावरती विजय सांगतो, हे बघ, खरं सांगायचं तर काही झालं तरी सुद्धा देवा ब्राह्मणांच्या साक्षीने आपलं लग्न झालेलं आहे. म्हणजे आधी तू जर का म्हणत होतीस की या सगळ्यामध्ये आता आपण नवरा बायको नाही आहोत किंवा आता आपलं लग्न झालेलं नाही आहे, असं असताना मी आता हे मान्य केलेलं होतं. पण मला तुला आता एक गोष्ट सांगायची आहे की आत्ता तर आपलं लग्न झालेलं आहे ना, मग असं असताना पुन्हा तू त्या आईच्या रूममध्ये गेलीस ना झोपायला तर मात्र त्या लोकांना संशय येऊ शकतो. आणि म्हणूनच मला आता तुला इतकंच सांगायचं आहे की या सगळ्यामध्ये तू आता मुळातच तुझ्या आईच्या इथे आता जाण्यासाठी हे करू नकोस. म्हणजे मुळातच जर का आता सारखी आईच्या रूममध्ये जात राहिलीस ना तर मात्र खूप मोठा गोंधळ होऊ शकतो आणि त्यांना संशय येऊ शकतो. यावरती ती म्हणते, मी रूममध्ये राहीन, पण जोपर्यंत मी आता मनाने तयार नाही आहे ना तोपर्यंत मला आता तू हात सुद्धा लावायचा नाही. यावरती तो म्हणतो, अगं पण तू तर म्हटली होतीस की आता मला म्हणजे खरं तर आपलं लग्न झालेलं नाही आहे, पण आता तर देवाब्राह्मणाचं सांगितलं लग्न पण झालंय आणि तुझं तर माझ्यावरती प्रेमसुद्धा आहे ना. यावरती ती म्हणते, विजय तू माझ्या भावनांचा रिस्पेक्ट करणार आहेस की नाही आहेस? असं म्हटल्यावरती विजय आता गप्पच बसलाय आणि विजय सांगतो, ठीक आहे, तू जर का बोलत आहेस तर मात्र मी या सगळ्यामध्ये तू बोलत नाहीस तोपर्यंत हात लावणार नाही. पण आता कोणाला संशय येऊ नये या कारणासाठी तर इथे राहशील ना? असं म्हटल्यावरती मग आता लगेचच रम्या सांगायला लागते, हो मी राहीन इथे. आता विजयच्या डोक्यामध्ये प्रेक्षकांनो वेगळाच प्लॅन आहे आणि विजय आता सांगायला लागतो, हे बघ, म्हणजे आता जर का या लोकांनी आपलं असं लग्न लावलंय तर आपण रजिस्टर मॅरेज सुद्धा करून घेऊया का? यावरती रम्या आता चिडते आणि ती सांगायला लागते, काय बोलतोयस काय तू? यावरती तो म्हणतो, तसं नाही, म्हणजे आता मी खऱ्याखुरं रजिस्टर मॅरेजचं बोलत नाही आहे. माझा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे की तू मला फसवणार नाही 100%. पण ह्या लोकांवरती अजिबात विश्वास नाही आहे. ही लोक कधी आणि काय करतील मी सांगू शकत नाही आहे. म्हणून तुला मी एक गोष्ट काय सांगतोय माहिती आहे का? तू एक काम कर, मी पेपर आणेन, त्या पेपरवरती फक्त सही कर. म्हणजे खोटेच पेपर असतील ते, पण या लोकांना दाखवायला मात्र आता ते खरे आहेत असं आपण भासवायचं आहे. असं भासवल्यावरती काय होईल माहिती आहे का? या लोकांना असं वाटेल की चला
हे म्हणजे आपण आता त्यांच्याच कलानी घेतोय, पण आपण त्यांच्या कलानी तर घ्यायचं नाहीच आहे, पण आता आपण त्यांनाच उल्लू बनवायचं आहे. यावरती रम्या म्हणते ठीक आहे, तू पेपर आण, मी त्या पेपरवरती सही करेन, पण पेपर खोटेच असणार ना. तो म्हणतो अगं रजिस्टर मॅरेज करायला आपल्याला इथून पेपर साईन करून चालणार नाही, ते रजिस्टर ऑफिसला यायला लागतं. पण आता आपण काय करूया, आपण इथेच सह्या करू आणि सांगू की आम्ही रजिस्टर ऑफिसला गेलो होतो, म्हणजे आता तुझ्यावरती संशय ठेवायला कुणाला जागा राहणार नाहीये, कळतंय का तुला. असं म्हटल्यावरती ती म्हणते वाटतोस तितका मूर्ख नाहीयेस, असं म्हणत रम्या आता त्याला मूर्ख बोलती आहे. पण तिला माहिती नाहीये की हा तिच्या विरोधात असलेला खूप मोठा आता ड्रामा आहे आणि त्याची तिला बिलकुल कल्पना नाहीये. बरं, तो पण डायनिंग टेबलवरती बसलेला विजय आता मुद्दामच विषय काढतो. विजयला या सगळ्यामध्ये त्याचा आता मोठा खोल विषय आहे, म्हणजे जे वरती दिसतंय, जे वरवर आपल्याला दिसतंय, तो त्याचा मुळातच विषय नाहीये. त्याला या सगळ्यामध्ये आता मात्र वेगळंच काहीतरी ड्रामा करायचा आहे. आणि त्यानंतर तो सांगतोय म्हणजे तुम्ही घरच्यांनी आमचं लग्न सगळ्यांच्या ब्राह्मणांच्या साक्षीने विधिवत लावलेलं आहे, पण आता एक गोष्ट सांगू का, रजिस्टर मॅरेजचं राहिलंच की. तर आता मी आणि काव्याने त्याच वेळेला मागे आता रजिस्टर्ड मॅरेजसाठी अप्लाय केलं होतं आणि त्यानंतर आम्ही आता आजच्या आज रजिस्टर्ड मॅरेज करून आम्ही आता पेपर घेऊन येणार आहोत. यावरती मग आता इकडे सांगायला लागते, मानिनी म्हणायला लागते अरे वा, ही तर गोष्ट खूपच चांगली आहे, म्हणजे चला एकदाचं गंगेत घोडं न्हालं असं मालिनीला वाटतंय की आता यांचं लग्न झालं म्हणजे झालं, एकदाचं यांचं लग्न झालं की माझ्या आता दोन्ही सुनांचं यांच्यावरचं लक्ष जे काही आहे ते कमी होईल आणि आता हे दोघं जण जरा तरी या घरापासून लांब होतील. पण आता तिला जे वाटतंय तसं होणारच नसतं. बरं, तो पण सांगायला लागते काव्या आम्ही येऊ का तुमच्यासोबत. यावरती रम्या आता चपापते नाही, त्याची काही खरंच गरज नाही आहे, आम्ही आता दोघंच जाऊ आणि दोघंच आता जाऊन येऊ. असं म्हटल्यावरती ती म्हणते ठीक आहे, मी आपली मस्करी केली, जा तुमच्या दोघांची डेटसुद्धा एन्जॉय करा आणि आता तुमचं लग्न पण एन्जॉय करा. आता त्या इकडे रम्या आणि दोघं जण विजय यांनी जाऊन काय पेपर साईन केलेत वसूला माहीत नाही आहे. आल्यावरती वसू आता विचारते काय ग, म्हणजे खरंखुरं लग्नाचे पेपर तर नाही ना साईन केलेस. यावरती ती म्हणते अगं नाही, खरेखुरे लग्नाचे पेपर मी सर्च केलेला आहे, खरेखुरे लग्नाचे पेपर आता जर का आपल्याला करायचे असतील ना तर मात्र ते बरंच प्रोसिजर असते, काही नाही साध्या पेपरवरती सही केलं, फक्त तिकडे एक वकील होते बस, बाकी काही नाही आहे. असं म्हटल्यावरती वसू आता सांगायला लागते अगं नक्की ना. यावरती ती म्हणते हो नक्की. असं म्हटल्यावरती आता मात्र वसूला विजय सांगायला लागतो हे बघा साक्षीदार म्हणून आता तुमची सुद्धा सही आवश्यक आहे. आणि त्यावरती ती म्हणते अरे, मग तो म्हणतो अहो असं काय करताय, जर का आता घरच्यांच्या समोर हे सगळं सत्य अशा पद्धतीने उगाच झालं तर म्हणजे त्यांना असं वाटेल ना की हे खोटं बोलतायत आणि मग उगाच त्यांनी काही ड्रामा केला तर, म्हणून बास फक्त त्याच्यासाठी. त्यावरती वसू पण सही करते. प्रेक्षकांनो, वसू आणि रम्या या दोघींना सुद्धा आता काहीच माहिती नाहीये की आपल्यासोबत किती मोठा भयंकर किंवा महाभयंकर प्रकार आता घडणार आहे. बरं, हे सगळं झाल्यावरती मग तोपर्यंत लगेचच आता इकडे सह्या वगैरे होतात आणि दुसरा दिवस उजाडल्यावरती मग आता विजय आलेला आहे आणि विजय आता सांगतोय खरं सांगायचं तर आता या घरामध्ये काहीही झालं तरी आता माझं बोलणं तुम्हाला दोघींना ऐकायलाच पाहिजे. असं म्हटल्यावरती मग आता इकडे रम्या सांगायला लागते विजय आज सकाळपासून तुझं बोलण्याचं टोनिंग, तुझा हावभाव सगळं काही बदललंय, मला तर काही कळतच नाहीये काय चाललंय काय. यावरती तो म्हणतो माझ्याशी ह्या आवाजात बोलायचं नाहीये. यावरती ती म्हणते काय रे, काल तर पेपर साईन केलेले खोटे होते, मग कुठच्या ह्याचा एवढा मिजाज दाखवतोयस का इतका मिजाज दाखवतोयस. असं म्हटल्यावरती तो आता ते पेपर समोर आणतो आणि तो सांगायला लागतो हे घे, हे पेपर घे, काल केलेस पेपर ते साईन केलेस ते तरी लग्नाचे पेपर नसले तरी तुम्ही दोघींनी मिळून आता तुमच्या नावावरचं हे जे काही घर आहे ना ते घर आता माझ्या नावावरती केलेलं आहे. प्रेक्षकांनो, असं म्हटल्यावरती या दोघींच्या पायाखालची जमीन आदरले. दोघीजणी हे सगळं पाहत आहेत. बरं, त्यापर्यंत यांनी आता खोटं नाटक करून त्यांच्या सह्या घेऊन सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावरती करून टाकलेली आहे. एका झटक्यात सगळी समीकरणं प्रेक्षकांनो बदललेली आहेत आणि मालिकेचा जबरदस्त टर्निंग पॉईंट आलेला आहे. त्याच वेळेला सगळी मंडळी तिकडे आलेत आणि हे काय घडले
हे काही कळतच नाहीये. अर्धी प्रॉपर्टी आता मात्र जी काही विक्रमादित्यच्या नावाखाली आहे ती विक्रमादित्यच्या नावाखाली, पण इकडे वसूची प्रॉपर्टी विजयने आपल्याकडे करून दिली. आता हा विजय कोण आहे, यांनी हे सगळं का केलंय आणि आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या भागात मिळणार आहेत. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब